श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काल आपण एक प्रसंग बघितला होता महाराजांच्या चरित्रातला की ती जी वृद्ध आजोबा मंडळी असतात त्यांना मुक्त व्हायचं असतं, कारण प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण असते, त्रास असतो, त्यातून त्यांना मुक्त व्हायचं असतं. आणि ज्यावेळेला महाराज म्हणतात की मी मंत्र म्हणतो तुम्ही मुक्त व्हाल, त्यावेळेला ते गुप्त होतात, ते निघून जातात. आपण चुकून मुक्त झालो तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. मुक्तीबाबत सुधारणा आपण ज्याला म्हणतो की खरंच मला मुक्ती हवी आहे का, खरंच मला मुक्त व्हायचं आहे का. आता समाजात जी स्त्री मुक्ती चळवळ आपण म्हणतो ना, विमेन्स लिबरेशन मूव्हमेंट, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. आपण आध्यात्मिक मुक्तीबद्दल बोलतोय, कारण ती मुक्ती आनंद देणारी मुक्ती आहे. सच्चिदानंद ज्याला म्हणतात ना, समाधान देणारी मुक्ती आहे, चैतन्य देणारी मुक्ती आहे, सत्याचं दर्शन घडवणारी मुक्ती आहे. सच्चित आनंद आपण म्हणतो, आनंददायी अशी मुक्ती, आणि ती जिवंतपणे मिळवायची. मेल्यानंतर जी मुक्ती असते त्याला विदेह मुक्ती म्हणतात. त्या मुक्तीचा जगाला काय विशेष फायदा होतो, कारण व्यक्ती मेल्यानंतर मुक्त झाली. पण तुकोबासारखे जे संत असतात, आपल्या महाराजांसारखे असतात, ते जीवनमुक्त असतात. म्हणजे ते मुक्त होतात आणि तरीही जीवन जगत राहतात इतरांना मुक्तीचा आदर्श देण्यासाठी. म्हणून अशी मुक्ती ही कदाचित फार दूरची असेल, पण ठरवलं तर याच जन्मात मुक्त होता येतं. पुढच्या जन्माचा उगीच कुणी विचार करावा, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि तो आपल्याला जर एक विचार करायचा असेल तर आपल्याला मुक्ती पाहिजे कशापासून. पहिला प्रश्न, मुक्ती हवी आहे का. 4 पातळ्यांवर आपले प्रयत्न सुरू असायला पाहिजेत. एक म्हणजे निर्णय, मुक्ती मला हवी, हा निर्णय मी घेणार आहे का, घेतलाय का. मग आता घेतलाय तर मग मुक्ती मिळवणे निश्चय नको का करायला. मग अडचणी येणारच, प्रलोभन असतील, आकर्षण असतील, पतनाचे क्षण असतील, कितीतरी शारीरिक व्याधी असतील, प्रापंचिक अडचणी असतील, असणारच. पण एकदा निर्णय झाला, डिसिजन, डिटर्मिनेशन, निश्चय झाला की निर्धार पाहिजे. तुकाराम म्हणतात ना की फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, किंवा शेंडी फुटो किंवा पारंबी तुटो, हे व्याकरण मी पाठ करणार म्हणजे करणारच, अशी शिस्त असायची. गुरुकुलपूर्वीची ऋषींची होती. त्याच्या ह्याच्यात शेंडी बांधून ठेवायचे आणि हा व्याकरणाचा पाठ केला पाहिजे. तुला जर झोप आली ते करताना तर शेंडी तुटेल किंवा पारंबी तुटेल. निर्धार आहे. आणि हे 3 जर आपण केले, निर्णय, निश्चय आणि निर्धार, तर त्यातून निग्रह निर्माण होतो, लक्षात ठेवा. आणि हा निग्रह झाला ना की अनुग्रह झालाच म्हणून समजा. त्याच्यासाठी गुरु देहातलाच असला पाहिजे असं नाही, निग्रहापर्यंत मात्र आपली परीक्षा पाहिली जाते. मग मुक्तीचा निग्रह सोडा, पण निर्धार तरी आहे का. निर्धार म्हणून निर्धार कशाचा करायचा, तर निर्गुण भक्तीचा निर्धार. सगुण रक्षुनी निर्गुण परीक्षित जावे निर्धारे, हे लक्षात ठेवा. निर्धार तरी महत्वाचा आहे ना. समजा आपण निर्धार केला, मुक्ती, त्याला अध्यात्मातला शब्द एक मोक्ष असा आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष म्हणजे लोकांना आपल्यासाठी नाहीच असं वाटतं. मुक्ती त्याच्यापेक्षा सोपं वाटतं. त्याच्यापेक्षा मराठीतला जे शब्द आहे सुटका, सुट्टी मुलांना. आणि म्हणून मुक्ती प्रत्येकाला हवी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला हवी आहे. मुलं आपण म्हणतो ना की इंटरव्हलला हो करून बाहेर पडतात, मुक्तीचा आनंद आहे तो. शाळा सुटली ना की हो जास्त झालं त्यांचं. आणि शनिवारी जाताना तर हो हो हो, कारण एक मोठी आणि मोठी सुट्टी असेल तर कळत ते गात उडत नाचत जातात मुलं, कारण आता सुट्टी मिळालेली आहे, म्हणजे कुठेतरी मुक्ती मिळालेली आहे. जे एक रुटीन असतं, दैनंदिनी असते, जाचक बंधनं असतात, त्यातून सुटायला पाहिजे असं माणसाला वाटत असतं. मग परकीय सत्ता जर असेल तर त्यातून स्वातंत्र्य, ही मुक्तीच आहे ना. आपण म्हणतो ना गोवा मुक्त झाला, मुक्ती दिन आपण साजरा करतो. ही जी मुक्ती आहे ना, आपण एक साधी 3 शब्द नेहमी वापरतो अध्यात्मात, ते म्हणजे आधी, व्याधी आणि उपाधी, यांच्यापासून मुक्त झालं पाहिजे. आधी ही मनाची चिंता आहे,
मनातल्या कल्पना, मनातले नकारात्मक विचार, किंबहुना आपल्या विचारांची जी नकारात्मक ठेवण आहे, नकारात्मकता हा आपल्या जणू चिंतनाचा किंवा विचाराचा प्राण बनून गेलेला आहे. नकारात्मकता 100 विचार आले, मुलगी जर उशिरा घरी आली तर त्यातले 90 नकारात्मक असतात. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मुक्ती आधी म्हणजे मनाच्या ज्या चिंता आहेत, मनाच्या व्यथा असतात, कुठेतरी आतली चिंता आहे, नकारात्मकता आहे, उगीच भलत्या कल्पना आपण करतो आणि त्या कल्पनेच्या राज्यात वावरत बसतो. कल्पना या भविष्यकालीन आहे, भूतकाळाबद्दल कल्पना नाही करावी लागत. चिंता भविष्यकालीन आहे, भूतकाळाबद्दल कसली चिंता करणार आहोत. आणि त्यामुळे आधी व्याधी या देहाच्या आहेत आणि उपाधी या प्रपंचातल्या आहेत, आपल्या जीवनातल्या आहेत. आपण वाढवतो उपाधी. गंमत म्हणजे काय माहिती आहे ना, चिंता कशी कमी करायची याची चिंता करत करत चिंता वाढवतो आपण. आणि युधिष्ठिराला ज्या वेळेला प्रश्न विचारला की जगात तृणापेक्षा म्हणजे गवतापेक्षा विपुल काय आहे, त्यांनी उत्तर दिलं माणसाच्या मनातल्या चिंता. एक वेळ जंतुनाशकाने किंवा आग लावून ते तृण किंवा गवत नष्ट होईल, पण माणसाच्या मनातल्या चिंता नष्ट होणार आहे. ह्याच्यापासून मुक्ती नको आपल्याला, नक्कीच पाहिजे. व्याधी ज्या देहाच्या आहेत त्या प्रारब्धाचे भोग आहेत. म्हणजे त्याच्यावर उपाय असेल आणि आपण जर त्यातून बरे होणार असू तर बरे होऊच, पण बरे झालो जरी नाही ना तरी आनंदात मी माझी जी व्याधी, माझा जो रोग आहे ते मी स्वीकारेन. पहिल्यांदा स्वीकारूया आणि नंतर साजरा करूया ना. ॲक्सेप्टन्स अँड देन सेलिब्रेशन ना. आपण ॲक्सेप्टच करत नाही की आपण आजारी आहोत ना, आपण ह्यातून बरे होऊ शकतो निदान मनाच्या पातळीवर. एक लक्षात घ्या, प्रारब्ध प्रारब्ध आपण म्हणतो, महाराजांचा आवडता शब्द आहे किंवा आवडता सिद्धांत आहे, पण प्रारब्धाची मर्यादा देहापर्यंत आहे. लक्षात ठेवा. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. याच्यात खानेवाला आणि दाना हे दोन्हीही आकार असलेले आहेत. देह आहे, त्याला बॉडी आहे. प्रारब्ध हे इथपर्यंतच मर्यादित. एकनाथांनी म्हणले ना, प्रारब्ध उतरिले देहाची हे तटी. देहाचा हा जो काठ आहे, किनारा आहे, देहाची म्हणून जी एक सरहद्द आहे, सीमा आहे, तिथपर्यंतच प्रारब्धाचा भाव. मन, बुद्धी, चित्त याच्यावर प्रारब्धाचा अंमल नाही होत. म्हणून महाराजांच्या एका प्रवचनाचं वाक्यच आहे, मला वाटतं की प्रपंच हा पूर्णपणे प्रारब्धाधीन आहे, तर परमार्थ हा पूर्णपणे प्रयत्नाधीन आहे. मुक्तीसाठी प्रयत्न नकोत का करायला? प्रयत्न करायलाच पाहिजे. मुक्ती केव्हा मिळणार मला? मुक्तीचा मुहूर्त कोण सांगू शकेल का? एक वेळ तुम्हाला जर असाध्य रोग झाला तर डॉक्टर वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून हे इतके महिने जगतील. प्रॉग्नॉसिस म्हणतात त्याला, सांगता येईल. एखादा ज्योतिषी जर असेल तर कदाचित एखादा ज्योतिष तो बरोबर सांगूही शकेल. पण मुक्तीचा मुहूर्त कोण सांगणार आहे? एक सहज गोष्ट बघा, सगळ्यांना माहीत असते ही गोष्ट. 2 मित्र आहेत, त्यांनी सगळं एकत्र, शिक्षण एकत्र, नोकरी एकत्र, आणि त्यांनी लग्न वगैरे एकत्र केलं, संतती त्यांना एकत्र झाली, रिटायर एकत्र झाली. सगळं छान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण आता गंगेच्या काठी जाऊया आणि मुक्तीचा प्रयत्न करूया, आता मुक्त होऊया, नको पुढचा जन्म आपल्याला. मग काय, मुक्तीसाठी बसले हे. नारद एकदा जात असताना त्यांना 2 जण छान ध्यानस्थ वगैरे असे बसलेले दिसले. नारद काही दिवसांनी पुन्हा जात होते, पुन्हा ते तसे बसलेले आहेत. नारद म्हणाले काय आहे, त्यांना नक्की काय पाहिजे विचारावं म्हणून नारद आकाशातून खाली उतरले आणि त्या दोघांना विचारलं की तुम्ही कितीतरी दिवस इथे अशी भक्ती करताय, मी वैकुंठात जातोय आता विष्णू भगवानांकडे, तुम्हाला काही विचारायचं आहे का, काही निरोप आहे का? ते म्हणाले एकच विचारायचं आहे, आम्ही इथे मुक्तीसाठी बसलेलो आहोत, आम्हाला मुक्ती केव्हा मिळणार आहे? नारद म्हणाले जरूर विचारेन आणि परत येताना मी याच मार्गाने येईन. त्याप्रमाणे नारद परत आले आणि त्यांनी सांगितलं हा मी भगवंतांना विचारला. एकाला म्हणून सांगतात की तुला 4 जन्मांनंतर मुक्ती आहे. त्यावेळेला तो म्हणतो 4 जन्म, बापरे, मग हा जन्म कशाला वाया घालवू, मी जातो परत संसारात आणि रमतो तिथे. आता दुसऱ्याला, आपल्या मित्राला किती जन्मांनंतर मुक्ती आहे ते बघूया आणि नंतर आपण जाऊया परत. 4 जन्मांनंतर म्हणजे हा जन्म कशाला वाया घालवा. दुसऱ्याला म्हणतात ते तुला समोर चिंचेचं झाड दिसतंय ना, हो, त्या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना तेवढे जन्म झाल्यानंतर तू मुक्त होणार आहेस. तो म्हणतो की काय, भगवान असं म्हणाले मी मुक्त होणार आहे ना इतके जन्म घेतल्यानंतर का? अरे भगवान तुम्ही महान, म्हणून तो नाचायला लागतो, इतक्या आनंदात नाचायला लागतो की त्याच क्षणी तो मुक्त होतो, नाचता नाचता. नारद म्हणाले बघ, मुक्तीला मुहूर्त नाही आहे, चालू श्वास, चालू क्षण हाच मुहूर्त, मुक्तीचा मुहूर्त आहे. मग त्यासाठी पाहिजे काय, जरा दृष्टी बदलली पाहिजे.
दृष्टी बदलली ना की आपली वृत्ती बदलते, वृत्ती बदलली की कृती बदलते आणि या कृतीतून एक मुक्तीकडचा किंवा बंधनाकडचा प्रवास सुरू होतो. हे लक्षात घ्या. कृती महत्वाची आहे का? हो, पण त्याच्या पलीकडे वृत्ती आहे आणि त्याच्या पलीकडे दृष्टी आहे. आणि दृष्टी गुरु आपल्याला बदलतात. म्हणतात ना, डोळ्यांचे डॉक्टर नजर बदलतात, पण गुरु असतात ते नजरिया म्हणजे आपली व्हिजन बदलतात. साईट बदलत नाहीत नुसती, शॉर्ट साईट, लॉंग साईट, मग चष्मा द्या, लेन्स द्या, आता तर लेझर वगैरे करा, नाही करत. डोळ्यात अंजन घालतात ते म्हणतात. आणि हे अंजन आहे ना, ते भूमिगत धन दाखवायला नाही, अंतर्गत धन आहे ते दाखवण्यासाठी. लोक म्हणतात ना, असं माझ्याकडे दिव्य अंजन आहे, तुला भूमीत लपलेलं धन दिसेल. कुणी म्हणतात पाणी तुला सापडेल. आत किती धन आहे. भांडारे असती भरली, परी असती आड केली, कारण हातानं एक केली. कल्पना करा ना, भांडारे आत भरलेली आहे तो, पण किल्ली नाही हातात, कुलूप बंद आहे. गुरुकृपा हेच इथे केली. किल्ली आहे कुठली? गुरुकृपा. म्हणून गुरुची कृपा आणि ती आपल्या साधनेतून आपण मिळत असते. गुरुकृपा असं वाटत नाही, लक्षात ठेवा. त्याची इच्छा असेल तर तेही करेल तो, पण एरवी काय की तो साधना करून घेतो आणि साधनेच्या बदल्यात तुम्हाला शांती, समाधान, आनंद देत जातो, मुक्त करत जातो. क्रमशः मुक्ती हा एक सिद्धांत आहे. क्षणात मुक्ती जशी आहे तशी क्रमाक्रमानं मुक्ती करा ना तुम्ही. पहिल्यांदा श्रवणम, कीर्तनम, भजन असं करत करत आत्मनिवेदन. आत्मनिवेदन ही मुक्तीच आहे ना एका प्रकारची. म्हणून ज्ञानाच्या पातळीवर मुक्ती, कर्माच्या पातळीवर मुक्ती, भक्तीच्या पातळीवर मुक्ती, ध्यानाच्या पातळीवर मुक्ती असा विचार करायच्या ऐवजी महाराज आणि संत यांनी मुक्तीचा मार्ग सोपा करून टाकला. तुला मुक्त व्हायचंय ना, कशातून मुक्त व्हायचं? या प्रपंचाच्या कटकटीतून मुक्त व्हायचंय. या देहाची जी निरनिराळी दुखणी आहेत ना, त्यातून मुक्त व्हायचंय. आपण कंटाळलेलो आहोत त्याला. पण ते सगळं असून तुला मुक्तीचा आनंद दिला तर, अनुभव दिला तर, असं संत आपल्याला विचारतात. ते सगळं असू दे रे, तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तू भोगतोयस, भोग ना. आनंदात कसं भोगायचं ते आपण नेहमीच ते गाणं म्हणतो ना, तुम्हीच ठरवा कसं जगायचं, हसत हसत का कणत कणत, रडत रडत. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, आणि पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. लक्षात ठेवा. सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा कसं जगायचं. एका मुलाने सांगितलं, सर भरला आणि सरला ह्याच्यापेक्षा एक तिसरी बाजू आहे की हो, ही मुक्ती आहे एका अर्थाने. रिकामं काहीच नाही म्हणलं, हवेने तरी भरलेलं आहे, आकाशानं तरी भरलेलं आहे ना. आणि आकाश आवश्यक आहे, हाताची हालचाल करतोय, आपला श्वास चालू आहे, आपल्या शरीरात कितीतरी प्रकारच्या पोकळ्या आहेत. आपण म्हणतो ना हृदयाकाश आहे, इथे वरती आहे तो चित्ताकाश, चैतन्याचा आकाश आहे, निरनिराळी आकाश आहे. आकाश असे म्हणूनच आपल्याला पृथ्वीवर बांधकाम शक्य आहे, हालचाली शक्य आहे, हे सगळं शक्य आहे. आकाश तर सर्वव्यापी आहे ना. हवा, हवा जीवनाला पाण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. पाण्याशिवाय काही दिवस, अन्नाशिवाय त्यापेक्षा काही दिवस, पण हवेशिवाय 2 मिनिटं नाही राहू शकत तुम्ही. पहिला अर्धा भरला आहे पाण्यानं, आणि तुम्ही म्हणता सरलाय नाही, पेला उरलेला अर्धा सुद्धा भरला आहे हवेनं, जे जीवनाला जास्त आवश्यक आहे. ही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. एक नवी दृष्टी आहे. ही काहीच रिकामं नाही आहे, सगळं भरलेलं आहे. अध्यात्माची ही एक महत्वाची आपण म्हणतो ना खूण आहे की सगळं पॉझिटिव्ह आहे. ज्यावेळेला आपल्या विभूती सांगतो तो, त्यावेळेला मी सर्व रसातला रस आहे. म्हणजे मी विषात आहे, मी दारूत आहे, मी अमृतात आहे, मी दुधात आहे, मी गंगेच्या पाण्यात आहे, मी गटाराच्या पाण्यात आहे. तुम्ही जर असे 2 कप्पे केले, भगवंत इथे आहे इथे नाही, तर तो म्हणतो तुला कळलंच नाही विष्णू सहस्त्रनाम. सगळीकडे जर मी आहे तर नक्कीच आहे सगळीकडे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की कणाकणात जर मी भरलेलो आहे तर कण नाही, क्षणाक्षणात भरलेला आहे, क्षण नाही, असं नाही दाखवता येणार तुम्हाला. विश्वव्यापी मी आहे. आणि त्याच्यापासून कशी मुक्ती मिळवणार आहात तुम्ही? त्याच्याशी एकरूप होणं ही खरी मुक्ती आहे. सायुज्य मुक्ती त्याला म्हणलेलं आहे. मुक्तीच्या सुद्धा 4 निरनिराळ्या पातळी सांगितलेल्या आहेत. एक आहे, पहिल्यांदा सांगतात की सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य किंवा काही जण सायुज्यता म्हणतात. या निरनिराळ्या मुक्ती एक एक आत 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 अशी नेणारी मुक्ती आहे. आणि सायुज्य म्हणजे त्या परमेश्वराशी, त्या परमात्म्याशी एकरूप इतके होता की पुढचा जन्म नाही. आजचं जे महाराजांचं प्रवचन आहे ना, त्या प्रवचनात शेवटची 2 वाक्य आहे की शब्द ज्ञानानं आसक्ती सुटत नाही आणि जीवनाचं सार्थक होत नाही.
शब्दज्ञानावर महाराज आणि इतर संतांचा नाहीतरी जरा धार्मिक टीकाच करतात त्याची. द्विवेदी 2 वेदांवर प्रभुत्व, त्रिवेदी 3 वेदांवर प्रभुत्व, चतुर्वेदी 4 वेदांवर प्रभुत्व, नमस्कार करावा असं हे प्रभुत्व आहे. तर एखादा तुका सांगून जातो, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा. इतके वेद पाठ केलेत, इतकं पाठांतर आहे, अस्खलित उच्चार आहेत, अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत, पण तरी जीवनात अस्पृश्यता पाळतो. तरी हा भेद तो भेद, मी कुठेतरी श्रेष्ठ आहे हा भाव, मी कुठेतरी उच्च आहे हा भाव. अरे हे नाही आहे, वेदांचा अर्थ नाही आहे हा. एकच परमेश्वर, एकम सत, विप्रा बहुधा वदंती. निरनिराळे लोक निरनिराळ्या पद्धतीने सांगतात. एकच परमेश्वर आहे ना, मग त्याला खुदा म्हणा किंवा गॉड म्हणा, आपण त्याची सगळी लेकरं आहोत. अद्वैताचा जो सिद्धांत आहे ना, खरंच तुम्हाला सांगतो, पाश्चात्य विद्वान प्रेमात पडलेल्या शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतात ते म्हणतात त्याच्यापेक्षा वरती माणसाच्या बुद्धीची, कल्पनेची जाईल झेप असं वाटत नाही. हायेस्ट फ्लाइट ऑफ ह्युमन इंटेलेक्ट, माणसाच्या बुद्धीची सगळ्यात वरची जे अद्वैत सिद्धांत आहे, त्याच्या आणि पलीकडे तुम्ही काय सांगणार आहात? काही भेदच नाही आहे, भेदच नाही आहे. कमी जास्त हे प्रमाण आहे, डिफरन्स ऑफ डिग्री, नॉट ऑफ काइंड. प्रकाराचा फरक नाही आहे. मी आणि दगड प्रकाराचा फरक नाही आहे. मी आणि तो कुत्रा प्रकाराचा फरक नाही, प्रमाणाचा फरक आहे. प्रमाणाचं चैतन्य त्या दगडातही आहे, माझ्यातही आहे. ते चैतन्य त्या दगडातून मूर्ती तयार केली तर माझ्यापेक्षा जास्त चैतन्य मला त्या मूर्तीत वाटतं. हे कोण निर्माण करतं? एखाद्या संगमरवरी दगडाची एखादी मूर्ती बनवतात आणि ती मूर्ती आता गायत्रीची मूर्ती पंचमुखी बनवतात. त्या 5 तोंडांनी ती इतकं निरनिराळ्या पद्धतीने हसत असते. हे हास्य कुठून आलं? हास्य हे जिवंत माणसाचं आहे ना, आणि माणूसच हसू शकतो ना. विचार करा, इतक्या 5 तोंडांनी ती इतकी सुंदर आणि इतक्या निरनिराळ्या प्रकाराने हसत असते. मुक्ता विद्रुम हेम नील धवला असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. हास्यही तसंच आहे आणि ते दगडातून निर्माण केलेलं आहे. त्या कलाकाराला विचारा ना की हे कुणी केलेलं आहे. हे शब्दज्ञान नाही आहे, शरणागती आहे. आणि शरणागतीतून जीवनाचं सार्थक होणार आहे, लक्षात ठेवा. पहिला आहे की आसक्ती सुटणार नाही आहे. आसक्ती म्हणजे काय? संग, सक्त, आसक्त, सर्व बाजूनी सर्व काळी त्यातच बुडलेला आहे. त्याचीच त्याला लत लागलेली आहे, चटक लागलेली आहे, व्यसन लागलेलं आहे. आसक्ती आहे ती. आपल्याला विषयांची आसक्ती आहे, देहभोगांची आसक्ती आहे आणि त्यातून सुटायचे. शब्द ज्ञानाने सुटणार नाही. कितीतरी गोष्टी महाराज वगैरे सांगायचे शब्द ज्ञानाच्या. नुसते शब्द 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 तुम्ही काय मिळवणार आहात? तो पंडित आणि नावाडी म्हणतो ना, जीवनात ज्याची मुळं नाही आहेत ना, ते ज्ञान अज्ञानातच आहे, लक्षात ठेवा. तो जात असतो गंगा पार करून, त्याला पलीकडे एका परिसंवादात भाग घ्यायचा असतो. तो ज्योतिर्गणित असतं त्याचं, तो व्याकरण असतं, इतिहासात तो असतो, त्याचे सगळे अनेक दृष्टीने पंडित, आणि त्यांनी ते सगळी पुस्तकं घेतलेली असतात. नावेत गेल्यानंतर तो विचारतो की तुला गणित येतं का रे? तो नावाडी म्हणतो गणित म्हणजे काय? अरे बापरे, तुझा 1/4 जन्म वाया गेला. नंतर तो म्हणतो तुला व्याकरण येतं का? तो म्हणतो बा व्याकरण म्हणजे काय? मला काही माहिती नाही आहे. तुझा आणखीन 1/4 जन्म वाया गेला. आणि नंतर म्हणतो की तुला हे ज्योतिषशास्त्र येतं का? ॲस्ट्रॉनॉमी. तो म्हणतो नाही नाही, मला फक्त तारे बघता येतात, बाकी काही येत नाही. मग तुझा आणखीन 1/4 जन्म वाया गेला. 3/4 जन्म तुझा वाया गेलेला आहे. पुढचा काही प्रश्न विचारणार, इतक्यात नाव भोवऱ्यात अडकते आणि गरगर फिरायला लागते. तो नावाडी त्या जो पंडिताला विचारतो तुम्हाला पोहायला येतं का? तो म्हणतो नाही. नावाडी उडी मारतो आणि पोहून काठाला लागतो. जाता जाता म्हणतो तुमचा सगळा जन्म वाया गेला, कारण पोहता येत नाही, भोवऱ्यात सापडल्या म्हणजे मरणार आहात तुम्ही. शेवटी जीवनात ज्याची मुळं आहेत ना, ते जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान माझी आसक्ती सोडवणार आहे. आसक्ती जीवनाचीच आहे. संग म्हणलेला आहे त्याला, म्हणून गीतेत मुक्त संग, निस्संग. समर्थ मनाच्या श्लोकाच्या शेवटी निस्संग व्हा, मुक्त संग व्हा. कसे संग धरणार? सत्संग धरा तुम्ही. कुसंग कशाला पाहिजे? पण संघाची आपल्याला सवय असते. एक लक्षात ठेवा, 2 शब्द आहेत, स्पर्श आणि संग. या संघातून आसक्ती निर्माण होते. स्पर्शातून भोग घेता येतात, कुठलाही भोग स्पर्शाशिवाय घेता येत नाही. आता इथून जरा लांबच्या घरात जर सुंदर अगरबत्ती लावलेली आहे, जोपर्यंत त्या अगरबत्तीच्या सुगंधाचा स्पर्श माझ्या नाकाला होणार नाही तोपर्यंत मला ते कळणारच नाही आहे. सुंदर बासरी कुठेतरी वाजते अंतरावर, पण त्या बासरीच्या स्वरांचा, संगीताचा
स्पर्श माझ्या कानाला होणार नाही तोपर्यंत नाहीच. एखादा सुंदर खेळ चालू आहे तिथे, अरे पण माझ्या डोळ्यांना जोपर्यंत दृश्याचा स्पर्श होत नाही, मग दूरदर्शनचं सुद्धा चालेल ना, पण स्पर्श झाल्याशिवाय काहीही नाही. एक सुंदर उदाहरण आहे, आणि ते उदाहरण या आसक्ती आणि शब्दज्ञान त्यालाही आहे. मुलगा म्हणतो, आई मी 1 तासभर गणिताचा अभ्यास केला तर तुझे आवडते लाडू तयार करून ठेवेन. तो तासभर खरंच अभ्यास करतो, आणि त्याला बेसनाचे लाडू आवडायचे, आणि आई सुंदर गोल गोल वगैरे असे लाडू करायचे, आणि ते लाडू ठेवलेले आहेत. आजच्या महाराजांच्या प्रवचनातला महत्त्वाचा विचार आहे. ती म्हणते की, तो म्हणतो लाडू केलेस का, बघ ना रे, त्या काचेच्या बरणीत ठेवले. तो म्हणतो नुसतं बघून काय होणार आहे, आता स्पर्श झाला ना लाडू, अरे कसे आहेत रे ते, चांगले गोल गोल आहेत. म्हणजे स्मृतीनं त्याला तेही सांगितलं, या आकाराला गोल म्हणतात. आणखीन काय रे, पिवळे आहेत मला रंगाने, रंगही दिसला. मग आईने हातावर लाडू ठेवला, आता रे लाडूचा स्पर्श जाणवते, ते गुळगुळीत आहेत, मऊ स्मूथ आहेत ते. त्याच्यानंतर नाकाला लाव बरं, नाकाला लावल्यानंतर त्याला केशर आणि आपण वेलची म्हणतो त्या सगळ्याचा सुगंध येतोय. बस की आता लाडू परत ठेवते. नाही नाही आई, लाडूचा अनुभव घ्यायचा आहे, जिभेला स्पर्श नको का व्हायला, बाकीच्या इंद्रियांना स्पर्श झाला. सगळं जीवन आहे ना, त्या जीवनातला जो अनुभव आहे ना, तोच आपल्याला आसक्तीतून सोडवणार आहे. आणि जीवनाचं सार्थक म्हणजे काय, तर आत्ता आपण बघितलं, मोक्ष हे जीवनाचं सार्थक आहे. आपले ऋषीमुनी सांगून गेलेले आहेत, निरनिराळे शब्द वापरलेले आहेत, पण अर्थ एकच आहे. तुम्हाला मुक्ती पाहिजे आणि जीवनातलं अंतिम ध्येय सार्थक करायचंय, मानव म्हणून जन्माला आलाय त्याचं, तर अपुनराभवनम, अपुनर्भवम आणि अपुनरागमनम. पुन्हा येऊ नका इथे, पुन्हा जन्मू नका, हे लक्षात ठेवा. पुन्हा तुमचं आगमन कशाला करता या मृत्यू लोकात, मुक्त व्हा ना. धर्म अर्थ काम मोक्ष हे मुक्त होणं आहे ना, ते सार्थक आहे. आणि ते कृतीतून होतं, ते अनुभवातून होतं. आणि अनुभव म्हणजे जो अनुभव हवाय तो नाही. मला चांगला अनुभव आहे, प्रसिद्धी कशाला म्हणतात आणि अपमान कशाला म्हणतात, अरे पण मुक्तीसाठी तो अनुभव उपयोगाचा नाही आहे. मुक्तीचाच एक स्वतंत्र अनुभव आहे, बाकीचे अनुभव उपयोगी पडतात. एक महाराजांचीच गोष्ट सांगतो आणि आपण महाराजांच्या चरित्राकडे वळूया. महाराजांच्या एका शिष्याने एक मॅटर्निटी हॉस्पिटल काढलं, म्हणजे बाळंतपण जिथे होतात ते असं हॉस्पिटल काढलं. आणि महाराजांचे पाय लागावेत, उद्घाटन महाराजांच्या हस्ते व्हावं असं त्याला वाटलं. आणि महाराजही जायचे अशा ठिकाणी. गेले तर म्हणाले की माझं हॉस्पिटल बघा, तोपर्यंत मी जरा तयारी करतो. एक मेट्रन होती बाई की जी जवळजवळ 20 वर्ष नर्स होती, तिला अनुभव होता. हे बाकीच्या नर्सेस होत्या, त्यांना ती ट्रेन करणार होती, त्या काही सगळ्या काही ट्रेन अनुभवी नव्हत्या, पण हिला 20 वर्षाचा अनुभव आहे जनरल हॉस्पिटलचा, की जी रोज कितीतरी 10-20 अशा डिलिव्हरीज व्हायच्या, असा अनुभव आहे तिला. तिला सांगितलं माझे गुरु आहेत, या गुरुंना तू सगळा दाखव, आपला हॉस्पिटलचा जो परिसर आहे, हॉस्पिटल सगळं बघून दाखव. तिला ते महाराजांची एक खुबी होती, ते दुसऱ्याला प्रश्न विचारून त्याच्याबद्दलची सगळी माहिती काढून घेते, आणि स्वतःबद्दल काय लंगोटीवाला गोसावी एवढीच काही विशेष माहिती नाही आहे, गुरु ते म्हणतात म्हणून माझ्यात काय गुरुत्व आहे वगैरे. तिला ते तिची माहिती काढून घेतली. आणि नंतर तो म्हणाला की आता झालंय तुमचं बघून, तर 2 शब्द सांगा माझ्या या स्टाफला. सगळेजण बसले. आणि महाराज म्हणाले, महाराज कसे होते बघा, की चांगलं चालावं हे मॅटर्निटी हॉस्पिटल, म्हणजे प्रसूतीगृह किंवा प्रसूती, असा आशीर्वाद देणं आपल्या देशात अपराध आहे म्हणाले. इतकी लोकसंख्या आहे, हे हॉस्पिटल किंवा कुठलंही हॉस्पिटल चांगलं चालावं म्हणणं म्हणजे लोकांचं आरोग्य धोक्यात आणण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा तुमच्याकडून सेवाभावानं हे हॉस्पिटल चालावं असं मी सांगतो. त्याच्यात एके ठिकाणी तर असाही उल्लेख आहे की प्रसूतीगृह असं लिहिलेलं होतं. त्यांनी सांगितलं प्रसूती सुलभ व्हावी, पण प्रसूतीतला सु मात्र दीर्घच पाहिजे, हे लक्षात ठेवा, हेही सांगितलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं त्याच्यात अनुभव, ह्याला फार महत्त्व दिलं. नाही तर कुणाला काही विचारायचं आहे का असं त्या डॉक्टरनी विचारल्यावर ही मेट्रनबाई म्हणते मला एक विचारायचं आहे. हे तुमचे गुरुजी अनुभव 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 म्हणत होते, आणि अनुभवाशिवाय काही अर्थ नाही आहे जीवनाला. जीवन म्हणजे अनुभव. विवेकानंद म्हणायचे एज्युकेशन इज रिअलायझेशन, रिलिजन इज रिअलायझेशन, लाईफ ऑर लिव्हिंग इज रिअलायझेशन. अरे प्रत्यक्ष अनुभव घेत नाहीये. बोलाचाची कडीन बोलाचीचं भात जेवूनिया तृप्त कोण झाला, सगळं ख्याली पुकाव, आपण म्हणतो ना ख्याली पुलाव रंगवायचं नाही. तर महाराज म्हणाले अगं बरं झालं विचारलंस. आता तू सांग, तू 20 वर्ष काम करतेस, ज्या हॉस्पिटलमध्ये तू काम करत होतेस तिथे साधारणतः किती प्रसूती व्हायच्या, हे फार महत्त्वाचं आहे.
आपण मुक्तीच्याही दृष्टीनं बघतोय, विचार करतोय, आणि जीवनाचं सार्थक व्हायचं असेल, आसक्ती कमी व्हायची असेल, तर ज्या अनुभवाची गरज आहे, प्रत्यक्ष जीवन जगण्याची गरज आहे, नुसतं शब्द पांडित्य पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही आहे. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. तर रोज 15-20 डिलिव्हरीज तरी व्हायच्या. तर महाराज म्हणाले हिशेबाला सोप्या म्हणून 10च धरूया की. हो म्हणाले. म्हणजे महिन्याच्या 300 झाल्या ना. अरे आपण हिशेबाला सोपा म्हणून 100च धरूया की. महाराज म्हणतायत ना. आता यातल्या अवघड किती होत्या. 10तल्या 2 तो काळ होता ना. एक बाळाला वाचवायचं का बाळंतिणीला वाचवायचं, इतकं वैद्यकशास्त्र पुढे गेलेलं नव्हतं. तर म्हणाले 2 तरी 10तल्या अवघड असायच्या. तर म्हणाले म्हणजे 20 वर्षात तू जर 2000 केलेले असतील तर त्यातले 200 अत्यंत अवघड अशा डिलिव्हरीज तू केलेल्या आहेत. हो म्हणाले केल्या आहेत. अनुभव ज्याच्यापेक्षा जास्तच केले असतील. आता तू सांग, महाराजांना माहीत होतं तिचं लग्न झालेलं नाही आहे, तिला मूल झालेलं नाही आहे, ती आई बनलेली नाही आहे. अशा वेळेला महाराज तिला प्रश्न विचारतात की 2000 बाई मूल झालं, आई तू केलीस ना, म्हणजे बाईची आई व्हायला तू इतक्या वेळा मदत केलीस, आता सांग आई होणं म्हणजे काय. त्यावेळेला ती म्हणते मी कसं सांगू, मला अनुभव कुठे आहे. महाराज म्हणाले या अनुभवाबद्दल मी बोलतोय. तुमचा जीवनातला प्रपंचातला अनुभव आहे, त्याला एक्सपिरियन्स म्हणतात. 20 इयर्स एक्सपिरियन्स. मी हॉस्पिटलमधला तो एक्सपिरियन्स आहे, पण हे रिअलायझेशन आहे. हा अनुभव जगून मिळवायचा असतो, लक्षात ठेवा. आणि तो जगण्यातून मिळत असतो. पुस्तकातून मार्गदर्शन मिळतं. गुरुसुद्धा सांगतात मी तुला शिकवेन रे कसं चालायचं, पण पाऊलं तुलाच टाकली पाहिजेस. पडल्यावर मी तुला उचलेन, पण पुन्हा तुलाच चाललं पाहिजे. अगदी तो मुक्काम मिळे तोपर्यंत तुला चाललं पाहिजे. हे लक्षात घ्या. गुरु म्हणतात की फार मी तुला मदत करीन म्हणजे काय करीन रे, मला इच्छा आहे तुला मुक्ती मिळावी, पण तू प्रयत्नच करत नसशील, प्रयोगच करत नसतील. आपण अगदी पहिल्या दिवशी पाहिलं होतं की सध्या कोरोना हा जो प्रसंग आहे, प्रसंग हा तुफान रे. समर्थ सांगतात प्रसंग हा तुफान रे, प्रयोग प्रयत्न मान रे. प्रयत्न करायला पाहिजेत, प्रयोग करायला पाहिजेत. मग शाब्दिक ज्ञानाचे सुद्धा प्रयोग आणि प्रयत्न करायला पाहिजेत. पुस्तकातले आपण प्रयोग नाही का करत, ते प्रयोगाला महत्व आहे, प्रयत्नाला महत्व आहे. प्रयोग म्हणजे काय की असं करून जमलं नाही ना, मग आपण तसं करून पाहूया. तसं करून नाही जमलं नाही ना, मग असं बघूया ना जरा निराळ्या प्रकाराने करून. हा प्रयोग आहे. मुक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, जीवनाचं सार्थक करण्यासाठी आणि आसक्तीतून कमी होण्यासाठी प्रयत्न आणि प्रयोग करायला पाहिजे. त्याच्यासाठी रती म्हणजे आसक्ती. रत झालेला आहे म्हणजे आसक्त झालेला आहे. मग त्याच्यापासून उपरती पाहिजे ना. उपरतीसाठी गीतेत सांगितलंय, पण गीतेतलं वाक्य महत्वाचं नाही आहे, ते शब्दज्ञान झालं. शनैहि शनैहि उपरमे. ही उपरती तुम्हाला कशी पाहिजे. शनैहि शनैहि, हळूहळू क्रमाक्रमानं, थोडी थोडी. एकदम बादलीवर पाणी ओतून अभिषेक करत नाही. अभिषेक हा थेंब थेंब व्हावा लागतो, संतत धार असावी लागते. तशी तुम्ही मुक्तीकडची वाटचाल केली पाहिजे. आसक्ती कमी केली पाहिजे, अनुभव वाढवला पाहिजे, जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. मानव म्हणून जन्माला आलायस ना तर मुक्त हो, कारण तुला कर्माचं स्वातंत्र्य आहे. आणि कर्म असं कर ह्याच जन्मात मुक्त हो. अरे आता जिवंतपणीच मुक्त हो, हे लक्षात घ्या. महाराजांचं चरित्र काल अशा पातळीवर आलेलं होतं, काळाचं थैमान. किती जण गेले आणि आता उरलेत कोण तर गीतामाई आई आणि महाराज. साहजिकच ती म्हणाले लग्न कर. महाराज म्हणाले मी करीन ना, मी तुझं ऐकेन, पण एक अट आहे माझी, मुलगी मी स्वतः पसंत करीन. आई म्हणाली काही हरकत नाही, तुझी पसंती ती माझी पसंती, तू नक्कीच चांगली मुलगी पसंत करणार. काही दिवस गेल्यानंतर महाराज सखाराम पंत देशपांडे म्हणून आटपाडी नावाचं गाव आहे, गोंदवल्यापासून काही अंतरावर. तिथे हे त्यांना 5-6 मुली होत्या. तर महाराज म्हणाले माझ्या एका मित्राला किंवा माझ्या एका ओळखीच्या माणसाला लग्नासाठी मुलगी पाहिजे, मी आलोच आहे इथे आटपाडीला, तर मला मुली. त्यांनी ही मुलगी नाही नको ती मुलगी, अशा 3-4 मुली दाखवल्यानंतर महाराजच विचारतात तुमची एक आंधळी मुलगी आहे ना. ते म्हणाले हो, पण तिला दाखवणं म्हणजे काय ते लग्न नाही, त्यांना दाखवा बरं. म्हणाले आता सांगतो, मित्राला वगैरे नाही, ओळखीच्या माणसाला नाही, मलाच लग्न करायचं आहे, मला ही मुलगी पसंत आहे. ही अंध आहे ना मुलगी तुमची, ती मला पसंत आहे. आता तुम्हाला मी पसंत आहे की नाही ते सांगा, कारण मी असा हा गोसावी, मी लंगोटी घातलेला, मी कधी घरात असेल तर कधी हिमालयात सुद्धा जाईन. तुम्ही ते म्हणाले तुमच्या पसंतीचं काय हो, तुम्ही सगळ्यांनाच पसंत आहात महाराज. ह्या मुलीचं भाग्य उजळलं. महाराजांनी
त्यावेळेला आईला येऊन सांगितलं लग्न ठरले, मुलगी वगैरे पाहिली आहे. आई म्हणाली काही हरकत नाही. एक दिवस महाराज आठवडीला गेले, लग्न केलं आणि तिला बायकोला घेऊन तिथे आले. दारात आई ओवळणार वगैरे, दृष्ट काढणार, हे जे सगळं असतं. तर त्यावेळेला महाराज म्हणतात की तुला न दाखवता मी मुलगी आणली, पण अशी सून तुला आणलेली आहे की वर डोळा करून तुझ्याकडे पाहणार नाही. आई म्हणाली म्हणजे इतके आज्ञाधारक आहे. नंतर लक्षात येते किती आंधळीच आहे. त्यावेळेला ती म्हणाली गणू तू केव्हा काय करशील याचा नेम नाही बुवा. आणि हे वाक्य तिनं अनेकदा म्हणलेलं आहे. पण ह्याच्यात तक्रार नाही, लक्षात ठेवा, याच्यात कौतुक आहे. तू असा काहीतरी अनपेक्षितपणे वागशील, लक्षात ठेवा, की कळणारच नाही. पण तू करशील ना, त्यात तुझा विचार असेल आणि तो पुढचा विचार असेल. तुला अंतर्दृष्टी जशी आहे इनसाईट, तशी तुला फोरसाईट म्हणजे दूरदृष्टी सुद्धा आहे. या मुलीचं कल्याण आणि तुझं भाग्य प्रारब्ध हे जोडलेलं असेल ते तुला माहीत आहे. माझी काहीच तक्रार नाही आहे. मला साथ हवी होती, सोबत हवी होती, संगत हवी होती, ती मिळाली. कारण तू केव्हाही जाशील आणि केव्हाही परत येशील. मला कुणीतरी घरात पाहिजे ना. ही अत्यंत, आणि तिचंही नाव सरस्वती ठेवलं. मग तिला निरनिराळ्या गोष्टी महाराजांनी शिकवल्या. ती तयार झालीच होती आधी, पण आता अत्यंत आनंदात त्याचं वैवाहिक जीवन. या आंधळी अंधपत्नी त्या प्रेमानं एकांतात तिला ए आंधळे असं म्हणायचे. पण लोक कुणी आले की आमचं सरकार बघा, सरकारांना विचारूया. सरकार आणि महाराज गेल्यानंतर 5 वर्ष गोंदवल्याचा कारभार या बाईंनी सांभाळलेला आहे. त्यांचा मानसपुत्र म्हणजे आपण म्हणतो ब्रह्मानंद महाराज, पण ते येऊन जाऊन होते ना. पण तिथे उपासना, उपासनी शिस्तन सगळं आईसाहेब 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 हे त्यांचं जगन्मान्य नाव झालं. आंधळे हे एकांतातलं नाव होतं, सरकार हे लोकांतातलं नाव होतं लोकांपुढे. पण लोकांनी त्यांना आईसाहेबच म्हणलं. साहेबही होत्या त्या काळात. साहेब हा शब्द होता ना. महाराजांचे आता एक शिष्य असे आहेत की महाराजांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतर सुद्धा गोंदवल्याला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जीवनाच्या महाराज हे काय आहे नातं. भाऊसाहेब म्हणून आहे, तेही साहेबच आहे. हे आईसाहेब, राणीसाहेब. आणि साहेब हे केवळ आदर दर्शवणारं असं नाही आहे शब्द, तर तो श्रद्धा दर्शवणारा. तू आमचं काम करणार, तू आहेस ना, मग आम्ही निर्धास्त आहोत, निश्चिंत आहोत. कितीतरी प्रसंग आईसाहेब आणि महाराजांचे घडलेले आहेत. आज एवढंच पाहूया. त्यांचं शिक्षण दिलेलं आहे. त्यांना आता महाराजांना निरनिराळी वस्तू द्यायचे लोक. मग त्यांना स्पर्शावरून कळायचं ना, ही खादीची साडी आहे किंवा ही खडबडीत साडी आहे आणि ही कशी मऊ आहे, ही कदाचित सिल्कची असू शकेल, रेशमी असू शकेल. असं करत करत 2 ट्रंका भरतील एवढं सामान, साड्या, वस्त्र त्यांनी जमवलं की हो. आता केवढा मोह आहे. हे तुला रंग तर काही दिसत नाही आहे, कुठेतरी हे करून बरं तू काही साड्या घालून इकडे तिकडे जाणार नाही आहे. आणि साडीत मी कशी दिसते हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो तू विचारूच शकणार नाही आहे. दुसरे सांगतील त्याचप्रमाणे. आणि त्या कसला मोह हा. पण महाराजांनी सांगितलं असतं डायरेक्टली तर त्यांनी महाराज सांगतात म्हणून ऐकलं असतं. पण शिक्षण कसं असतं ते बघा. त्यांना ताप आला, मलेरिया सारखा, सगळी औषधं झाली, वैद्य झाले. महाराजांनी त्यांना माहीत असलेली औषधं घेतली, बराच होईना, ताप उतरेच ना. महाराज म्हणाले मला आतून राम काय सांगतोय माहिती आहे ना, तुझ्याकडे काहीतरी तो साठवलेला असं आहेस ना ग. नाही काय साठवले मी, नाही त्या 2 ट्रंका आपण ते देऊन टाकूया, बघूया ताप उतरतोय का. आणि 2ही ट्रंका मागवल्या. लोकांना सांगितलं ए या या, म्हणजे सरकार काय देत आहेत ते बघा. आणि शेवटचा कपडा ज्यावेळेला दिला त्यावेळेला ताप उतरायला लागला आणि कायमचा उतरला. हे शिक्षण होतं की शेवटी आपण भवज्वर, भवरोग, भवताप हे शब्द वापरतो ना. हा मोह आहे, हा लोभ आहे. यातूनच सगळा प्रपंचातले प्रश्न निर्माण होतात. त्यातून आपल्याला मुक्ती पाहिजे असते. कितीतरी प्रसंग आपण नंतर बघणार आहोत. पण दुसरं लग्न झालं. दुसरं लग्न झाल्यानंतर महाराज थोडे स्वतंत्र झाले इकडे तिकडे जायला. पण त्याच्या आधी एकदा प्रसंग घडलेला आहे. 2 प्रसंग घडलेले आहेत. आपण मुद्दामून बघूया. ही सगळीजण एवढी माणसं गेली. धाकटा भाऊ अण्णा आणि धाकटी बहीण मुक्ताई हे सुद्धा गेले. आणि हे गेल्यानंतर एक दिवस महाराज म्हणतात मी मेलो तर तू काय करशील. आईला विचारलं. ते म्हणाले ह्या कसली मरण्याची भाषा बोलतोयस तू. नाही नाही म्हणाले मला मरायची विद्या माझ्या गुरुनी शिकवलेली आहे. महाराज सहज बोलून गेले. मी मेलो तर काय करशील तू. उत्तर नाही दिलंस. मी डोकं आपटून जेव देईन. काही दिवस गेले. महाराजांचं पोट फुगायला लागलं. पोट फुगायला लागलं. नाडी मंद व्हायला लागली. छातीचे ठोके मंद व्हायला लागले.
वैद्यानं बोलवलं, औषध झाली, काही नाही. शेवटी नाडी मंद होत होती, ती बंद पडली. प्रेतवत महाराज झाले होते त्यांच्यासाठी, पण लोकांच्या दृष्टीने ते प्रेतच होतं. आईने डोकं आपटून आकांत करायला सुरुवात केली. डोकं आपटून मी जीव देते, आता कोणासाठी जगू, हे यांना ऐकू येत होतं. याला भान होतं, बाह्य संज्ञा ज्याला म्हणतात, बाहेरचं त्यांना भान होतं, ज्ञान होतं. मग काही वेळाने हळूहळू परत नाडीचे ठोके वगैरे, महाराज जिवंत झाले. आणि तिला बरं वाटलं. मी तुला सांगितलं होतं ना मला मरायची विद्या माहीत आहे, पण मला बघायचं होतं की मी गेल्यानंतर खरंच डोकं आपटशील की नाही, खरंच आपटशील, लक्षात ठेव. म्हणून महाराजांनी पुढे अयोध्येला आईला काय सुंदर गती दिलेली आहे, आपण ते नंतर बघणार आहोत. पण हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला महाराज म्हणतात मला मरायची विद्या माहीत आहे, त्यानंतर गमतीनं काय म्हणतात, मला मरायची विद्या माहीत आहे पण मेल्यानंतर पुन्हा जिवंत होण्याची विद्या नको का माहीत असायला. मला अर्धा पाऊण तास उशीर झाला असता ना, या लोकांनी मला नेऊन जाळलं असतं मला, पण गुरुनी मला तेही शिकवलं. त्याच्यानंतर एक प्रसंग घडलेला आहे. महाराजांना जमिनी, कुलकर्णी पदं असतात ना, तुम्ही जमिनी विकतही घेऊ शकता कारण तुमचं उत्पन्न बऱ्यापैकी असतं. आणि महाराजांचे आजोबा लिंगोपंत हे इतके आदर्श कुलकर्णी होते की संपूर्ण गोंदवले किंवा तो परिसर ज्याचे ते कुलकर्णी होते तिथे रामराज्यासारखं वातावरण निर्माण केलं होतं. कुणाची तक्रार नव्हती, लक्षात ठेवा. सगळ्यांचे तंटे भांडणं ते इतक्या सुंदर पद्धतीने सोडवत होते. महाराज हळूहळू हे सगळं बघत असतील. महाराज झाल्यानंतर सुद्धा तसाच काळ आला, पण 4 महिनेच महाराजांनी कुलकर्णी पद केलं. पण त्यांना जमिनी लिंगोपंतांच्या काळात ब्रिटिश सरकारने जमिनी दिल्या होत्या. अशा जमिनी होत्या. तुला मुलगा झाला गेला, बायकोही गेली, तू लंगोटी घालतोस, इकडे तिकडे भटकत असतोस, तुला जमिनी कशाला पाहिजे. भावंड म्हणजे आता चुलत भावंड, भाऊबंदकी आपण ज्याला म्हणतो ना, तर ते म्हणाले कशाला, म्हणजे आता माझं नवीन लग्न झालंय, माझा नवीन संसार सुरू झालेला आहे आणि लंगोटी असली म्हणून काय झालं, बाहेर जाताना मी घालतो की नाही ते फरगुल वगैरे सगळं, मला जमिनी पाहिजेत. मग वाद सुरू झाले, खटले गेले कोर्टात. आणि वाद सुरू झाल्यानंतर कधी कधी हमरी तुमरीवर यायचं, गुद्दे सुरू व्हायचे. महाराज सगळं करायचे आणि शिव्या दिल्यानंतर महाराजांच्याकडे एवढा स्टॉक होता की त्याला प्रतिशिव्या द्यायचे. हे विचार करा. शेवटी तो दमायचा, थकायचा. आणि महाराजांचं प्रत्यक्ष सांगून किंवा न सांगून अनेक धडे महाराजांनी आपल्यासाठी दिलेले आहेत. तुम्ही भांडा, तुम्ही अगदी वैर निर्माण होईल इतक्या कडाकोटीला जाऊन, पराकोटीला जाऊन भांडा, पण नंतर मी करतो ते तुम्हाला जमलं पाहिजे. थकलाच नाही रे बाळा. जवळ गेले, त्याला हाताला धरून आणलं, चांदीच्या ताटात जेवायला घातलं. कधी कधी महाराजांनी भरवलेलं आहे. वैर संपलं रे आपलं, वैर संपलं. आणि जाताना ते बऱ्याच वेळा त्यांचा नमस्कार करून क्षमा मागायचे, आम्हाला पश्चात्ताप होतो. असे महाराज जमिनीसाठी भांडलेले आहेत. मी जमीन रामाला देऊन टाकेन, पण मला जमिनी पाहिजे. मी बावळट नाही आहे, लक्षात ठेवा. मी जरी तुम्हाला संत, बैरागी, गोसावी काही वाटत असलो तर मी व्यवहारी आहे. आणि आपल्या दोन्ही पत्नींना, दोन्हींची नावं सरस्वती ठेवली होती, त्यांनी व्यवहारी बनवलं महाराजांनी, हे लक्षात घ्या. तर एकदा हे असं करतायत महाराज, शब्दाने आपण त्यांचा पराभव करू शकणार नाही. म्हणून एका गावाला बोलवलं जिथे महाराजांचे भाऊबंद राहत होते आणि तिथे जमिनी होत्या. महाराज गेले, एक माळवदावर चढला, म्हणजे छपरावर मोठा दगड घेऊन, आणि महाराजांच्या डोक्यात टाकून महाराजांना मारून टाकायचं. पुढे काय होईल ते बघूया. महाराज असे तोपर्यंत आपल्याला जमिनी मिळणार नाही आहेत, हा विचार होता. आणि महाराज त्या धोंड्याने मरणारच नव्हते. एकदम असे काहीतरी सरकले आणि धोंडा मागे पडला. त्यावेळेला त्याला म्हणले, अरे रे, तुझ्या हातूनच ब्रह्महत्येचं पातक घडलं असतं रे, ब्रह्महत्या घडली असती तुझ्याकडून. पण त्यालाही नेऊन जेवायला वगैरे घातलं, तोही पाया पडला की माझ्याकडून मोठी चूक होत होती, पण बरं झालं तुम्ही मला सावरलत आणि योग्य मार्ग दाखवला. हा जीवावरचा प्रसंग होता. जीवावरचे प्रसंग महाराजांच्यात आलेले आहेत. जिजीबाईंनी त्यांना तो जीवावरचा म्हणजे निखारे खायला घातले. आणि निखारे ज्यावेळेला आपल्या बघा ना, अन्ननलिकेतून श्वासनलिका इथे जोडलेल्याच आहेत ना, जात असतील ते काय झालं असेल. पुढे तर त्यांच्यावर विषप्रयोग झालेला महाराजांवर. आणि महाराजांना माहीत आहे आपल्यावर विषप्रयोग होतोय. काल ज्या औंधच्या राजांचा उल्लेख आला होता की हे खरे महाराज, आम्ही कसले राजे, आम्ही फक्त गादी तापवणारे राजे, गादी चालवणारे, आम्ही कसले राजे, हे खरे महाराज. तर त्यांना 2 पत्नी होत्या. एक महाराजांची भक्त होती, लोकप्रिय होती, स्वभावाने चांगली होती, महाराज तिला उपासनेबद्दल काही. आणि दुसरी होती ती अर्थातच विरोधी होती, आणि जेकब नावाचा रेसिडेंट होता.
म्हणजे त्यांनी संस्थानांचा व्यवहार पाहण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटर ज्याला म्हणतो तो दिलेला होता. कुणी? ब्रिटिश सरकारने. म्हणजे आपलं कंट्रोल राहावा, नियंत्रण राहावं या संस्थानांवर म्हणून त्यांनी तिच्या मनात विष घालवलं. महाराजांना अन्नदान आवडतं ना, ते अन्नदान स्वतः करतात आणि त्यांना कुणी बोलवलं तर शक्यतो ते जातात. त्यांच्याबरोबर 10-15 माणसं, आपल्याला काय कमी आहे? आपण विषप्रयोग करून त्यांना ठार मारूया. त्या बायकोला पटलंय. महाराजांना आमंत्रण दिलं. सगळ्यांकडून आता गडी वगैरे सगळ्यांना कळलं होतं ना, तरी महाराजांना कळवलं. महाराज म्हणाले मी जाणार. आग्रहाने बोलवलंय, प्रेमाने बोलवलंय, मी जाणार, पण मी एकटाच जाणार. लक्षात ठेवा, माझ्याबरोबर कोणी यायचं नाही. महाराज किती धूर्त बघा. महाराज म्हणाले कदाचित मी आयत्या क्षणी जाण्याचा विचार बदलला तरीही मी मरावं म्हणून आज जो नैवेद्य येईल त्यांच्याकडून, त्या नैवेद्यात सुद्धा विष घातलेलं असेल. मी गेल्यानंतर नैवेद्य रामाला दाखवू नका, खड्डा खणा आणि तो पुरून टाका, नाहीतर कावळा, चिमणी किंवा कुत्र मांजर ते खाऊन मरेल. काय विचार आहे का? आणि एका क्षणात महाराजांना विचार. म्हणून गुरुनी मला पहिलं वरदान किंवा विद्या दिलेली आहे. एका क्षणात मला पाहिजे ते सगळं ज्ञान होतं. त्रिकालज्ञ संत आहे मी, असं ते स्वतः म्हणायचे नाहीत, लोक त्यांच्याबद्दल म्हणायचे. सगळं मला कळतं, सगळ्या काळाबद्दल. महाराज गेले, आग्रह केला, आग्रहपूर्वक जेवले ते, आणि आल्यानंतर एवढा त्रास व्हायला लागला. वेलदोडे खाल्ले आणि गटा पाणी प्यायलेलं आहे. पण त्याचा म्हणून काही प्रभाव श्वसन संस्थेवर झालाच नसेल का हो? हा विषप्रयोग आणि त्यानंतर महाराजांना झालेला दमा, हे दोन्ही प्रारब्धाचे योग आहे. आता ते विषप्रयोग तुम्ही म्हणला चुकवू शकले असते, पण दुसऱ्या कशातूनही विषबाधा होते. ती काही मुद्दामून कोणी करत नाहीत. मुलानं खीर केलेली असते, शाळेतल्या मुलांना, आणि कितीतरी पाल पडलेली असते, कुणाच्या लक्षात येत नाही. शेवटी अरे बापरे पाल पडलेली आहे, आणि मग ओकायला सुरुवात होते, आणि काहींना खरीच विषबाधा होते. 1-2 मुलं जातात सुद्धा. कोणी मुद्दाम केलेलं नाही, पण इथे मुद्दाम विषप्रयोग केलेला आहे. महाराज गेलेले आहेत, हे महाराजांच्याकडून शिकायचं. वासुदेव बळवंत फडके हे सेनानी होते, सशस्त्र क्रांती. आपण उठाव करायला पाहिजे. पहिला उठाव नीट झाला नाही म्हणून झाशीची राणी मेली, तात्या टोपे गेले, नानासाहेब पेशवे निघून गेले, कुठे ते कल्पना नाही आहे. आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते दत्ताचे भक्त होते. त्यांनी स्वतः गुरुचरित्राची पोथी लिहिलेली होती. रोज एक अध्याय वाचायचे आणि निरनिराळ्या गुरूंकडे दर्शनाला जायचे. त्यावेळेला काळबुवा म्हणून होते, नृसिंह सरस्वती आळंदीचे म्हणून होते, आणि मुख्य म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्याकडे गेले, तलवार त्यांच्या पायाशी ठेवली. त्यांचा भाव काय होता? शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेवर निघण्यापूर्वी त्या भवानीच्या पायाशी तलवार ठेवायची आणि सांगायचे की भवानी माते, तुझी शक्ती या तलवारीत येऊ दे, आणि ही भवानी तलवार आहे, मला भवानीने दिलेली आहे. आणि त्यामुळे सुद्धा शत्रुपक्षाचा अवसानघात व्हायचा. तर तशी तलवार ठेवली त्यांनी. स्वामी समर्थांनी कुणाला तरी बोलवलं, ही तलवार उचल आणि त्या झाडावर नेऊन ठेव. त्यांना वाटले झाड मंत्र तंत्र काहीतरी असेल आणि मंत्रलेली तलवार आपल्याला देतील. बरेच त्यांनी मग बघितलंच नाही तिकडे तलवारीकडे. त्यांच्याशी काहीतरी निराळ्याच विषयावर बोलायला लागले. शेवटी ते कंटाळले. म्हणाले मी तलवार तुमच्याकडे, तलवार मंतरून किंवा त्याच्यात शक्ती उतरवून तुम्ही द्यायला पाहिजे होते. ते म्हणाले तलवार मी झाडावर ठेवली कारण का सशस्त्र क्रांतीचे दिवस नाही आहेत. त्यांना कळत होतं ते. सगळ्यांनी तेच सांगितलं. शेवटी त्यांना कळलं की महाराज हे रामदासी आहेत. शिवाजी आणि रामदास यांचा एकत्र पराक्रम त्यांना माहीत होता. शिवाजी पराक्रमी होतेच, महान होते, प्रश्नच नाही. तर ते आले त्यांच्याकडे आणि म्हणाले आपण सशस्त्र क्रांती करूया, तुम्ही रामदास व्हा आणि मी शिवाजी होतो. त्यावेळेला ते म्हणले तुम्ही शिवाजी होऊ शकणार नाहीत आणि मी रामदास तर कल्पनेतही होऊ शकणार नाही. हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडा. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अशा हात ओवाळतात ना, आहा रे साधू म्हणून हात ओवाळले महाराजांच्या समोर. आहा रे साधू, हे जमत नाही, ते होता येत नाही, हे होणार नाही, कसला साधू तू. निघून गेले. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सशस्त्र क्रांती केली, बरं यशही मिळवलं. पण विश्वासघात केला, फितुरी केली आणि त्यांना पकडलं गेलं आणि एडनच्या तुरुंगात पाठवलं गेलं. आणि तिथे ते गेले. ज्यावेळेला गेले त्यावेळेला म्हणा अरे रे, एका चांगल्या माणसाचा घात झाला. महाराज म्हणाले त्याला, तुम्ही जर गुरुचरित्र वाचता तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात क्रांती घडवा ना. ही सशस्त्र क्रांतीचे दिवस आता नाही आहेत हे सांगत होते. पण लक्षात घ्या, हेही महाराजांच्या जीवनात येऊन गेले. महाराज लोकमान्य टिळक प्रसंग आहे त्यावेळेला पाहूया. पण महाराज लोकमान्य टिळक, विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्यात एकच संवाद झालेला आहे.
लोकमान्य टिळक म्हणाले, तुमच्यासारखी आध्यात्मिक अधिकार असलेली व्यक्ती की ज्यांना हजारो लोक त्यांच्या मागे जातात, अनुयायी आहेत, भक्त आहेत, अनुग्रहित आहेत, तुम्ही जर राजकारणात आलात तर राजकारणाचा फायदा होणार. त्यावेळेला विवेकानंद आणि महाराजांनी एकच उत्तर दिलं, तुमच्यासारखा बुद्धिमान, निष्कलंक, चारित्र्यवान, चांगला लेखक आणि चांगला वक्ता जर अध्यात्म क्षेत्रात आला तर अध्यात्म क्षेत्रात खरं स्वातंत्र्य किंवा क्रांती आपण करू. पण ते होणार नव्हतं. त्यांना काय पाहिजे होतं? स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. फार चांगलं आहे की राजकारणाचे आध्यात्मिकीकरण व्हावं किंवा नैतिक राजकारण सुरू व्हावं, पण ते तर झालंच नाही. आणि आता अध्यात्मात राजकारण सुरू झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे तर अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण विनोबांचा एक संवाद तुम्हाला सांगतो. विनोबा फार मार्मिक बोलायचे. विनोबांना प्रश्न विचारला की चांगली माणसं, चारित्र्यवान माणसं, बुद्धिमान माणसं, गुणवान माणसं जर राजकारणात आली तर राजकारण शुद्ध होईल की नाही, राजकारण स्वच्छ होईल की नाही. आता राजकारण चिखल झालेलं आहे, डबकं. विनोबाने काय उत्तर दिलं की लाखो वर्षापूर्वी नद्यांना वाटलं आपलं गोड पाणी अर्पण करून सागराला गोड करावं. आणि विनोबा डोळे मिटून शांत बसले. उत्तर दिलेलं होतं, लाखो वर्षापूर्वी नद्यांना वाटलं की आपलं गोड पाणी देऊन सागराचा खारटपणा घालवावा गेलाय. राजकारणाचा स्वभाव असतोय, चांगली माणसं करप्ट म्हणजे भ्रष्ट होतील किंवा राजकारण सोडून देतील. पण हा एक महत्वाचा योग महाराजांच्या जीवनात. पुढे टिळकांच्या बद्दलचा एक प्रसंग आहे, तो आपण नंतर बघूया. हे सगळं घडत असताना लक्षात ठेवा, एक व्यक्ती मगाशी उल्लेख केला, ती महाराजांना पहिल्यांदा भेटली, भाऊसाहेब केतकर. पुढे भाऊसाहेब केतकर तर महाराजांच्या अंताच्या क्षणी तोपर्यंत त्यांच्याजवळ असणारच होते, पण नंतर कितीतरी वर्ष निराळ्या स्वरूपात महाराज त्यांच्या जीवनात असणार होते. शेवटचा प्रसंग आधी पाहूया. 90च्या वय झालेलं आहे, जास्त 90 वर्षांपेक्षा. आणि भाऊरावांचं सगळंच परस्वाधीन झालंय. म्हणजे मलमूत्र विसर्जन सुद्धा त्याच्यावर नियंत्रण नाही आहे, दुसऱ्याला करावं लागतंय. स्मृती गेलेली आहे, दृष्टी गेलेली आहे, श्रुती म्हणजे अधू झालेली आहे, नीट ऐकू येत नाही, आठवत नाही काही. आणि महाराजांना विचारलं, आणि कोणत्या स्वरूपात वगैरे ते नंतर बघणार होता, पण महाराजांना विचारलं, महाराज माझी अवस्था दिसत नाही का तुम्हाला? महाराज म्हणते, दिसते ना. मग मला का ठेवलंय? न्या ना मला. ते म्हणाले, या अवस्थेत सुद्धा नाम चालू आहे ना? आहे. या अवस्थेत सुद्धा आनंदात आहात ना? परमानंदात आहे. म्हणजे देहाची अवस्था कशीही झाली, कितीही बिघडली, तरी नाम घेता येत आणि आनंदात राहता येतं. हे जगाला दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलंय. जसा डेमो असतो की नाही, किंवा एखादा असतो की नाही मॉडेल, तुम्हाला ठेवलेलं आहे. काही तक्रार आहे का? नाही. तुमची इच्छा असेल तर काही तक्रार नाही आहे. असा हा भक्त गुरुवर्य बाबा बेलसरे म्हणतात, भाऊसाहेबांसारखा भक्त नाही राहिला, आदर्श भक्त आहे. कितीतरी गोष्टी आपण जी महाराज, जी महाराज, जी महाराज किती गोड म्हणायचे. कधी त्यांनी नाही आर्ग्युमेंट केलं. महाराज म्हणालेत ना, एकतर प्रसंगच होता, इंजिनियर होते, ओव्हरसियर म्हणून काम करत होते, आणि निवृत्तीनंतर गोंदवल्याला आले, अनेक जण आले होते. पण हे सच्चे की इथे अंत व्हावा गोंदवल्याला, म्हणून मी आलेलो आहे. महाराज म्हणाले, आराम ठरवेल, योग काय आहे ते बघूया, पण राहा ना तुम्ही इथे, तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. आणि रामाचं मंदिराचं बांधकाम वगैरे सगळं. अशा वेळेला त्यांनी सांगितलं की त्यांनी दिशेचा अभ्यास केला, पावसाचा अभ्यास केला, उन्हाचा अभ्यास केला, वाऱ्याचा अभ्यास केला, आणि इथे दार लावूया म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेला मधली सुट्टी झाली जेवणाची वगैरे, म्हणून ते म्हणाले, आपण काय करूया, हे दाराची जी फ्रेम आहे ना ती फिक्स करूया आणि नंतर त्याच्या भोवतीची भिंत बांधूया, हरकत नाही. आणि हे सगळेजण जेवायला गेले, भाऊसाहेब सुद्धा गेले. आणि ते जाण्यापूर्वी, ते जाता इतक्यात महाराज आले. पण कोणत्या मूर्खानं हा दरवाजा इथे लावला? महाराज म्हणतायत. आता ते काय सांगणार? मजूर किंवा तो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल तो म्हणतो, भाऊसाहेबांनी सांगितलं, आणि ते ज्ञानी आहेत ना, काढा काढा तो इकडे लावा दरवाजा. महाराज सांगतात म्हटल्यानंतर काय, त्यांनी काढला. आणि काय, हे आले दुपारच्या सुट्टीनंतर, अरे इथे आपण दरवाजा लावला होता ना. त्यांनी मूर्ख वगैरे शब्द वापरला नाही. अरे तो कोणी काढला? महाराजांनी तो काढून तिकडे. महाराजांनी ना योग्य आहे. आम्ही फक्त आजचा काही पुढचा विचार करतो, पण महाराज त्याच्याही पुढचा विचार करतात. त्या रामाच्या मंदिरासमोर जर बाजार भरणार असेल, महाराजांनी सुरू केलं ना गुरुवारचा बाजार,
आणि गुरुवारी म्हणायचे, अरे जास्त माणसं जेवायला असणार आहेत, प्रसाद जास्त करा. कारण येणारे लोक काही टिफिन आणत होते आणि गोंदवल्याला काही हॉटेल्स होती, बाजाराला येणारे गिराईक विक्रेते. केवढा विचार होता महाराजांचा. आणि तो विचार करून स्वतःने दाराची दिशा बदलली असेल. बघा, बाकी खोलात जायची गरज नाही आहे, पण ही कशी भक्ती आहे. जी महाराजांनी लावला ना, मग नक्की बरोबर आहे ते. मी माझी जी गणितं केली ती गणितं ही फार प्रापंचिक गणित आहे, ती गणितं पुस्तकी गणित आहे. पण महाराजांचं गणित आहे ना, ते अगणित गणित आहे. आपल्याला कळणारही नाही महाराजांची गणती काय आहे ती. हे लक्षात ठेवा. पुण्याची गणना कोण करी. ही गणना म्हणजे गणती. महाराज म्हणतात, नाम या, नाम या, नाम या. ते पाप पुण्य, तो विवेक वगैरे सगळं मी बघून घेईन. ते येतील केव्हा, जातील केव्हा, कळणार सुद्धा नाही. असं कोण संत सांगेल. विवेक मला पाहिजे. तो कसा, तू कशाला विवेकाचे नाम घेत राहा रे. ते विवेक वैराग्य केव्हा येतील आणि जातील तुला कळणार सुद्धा नाही. हे सांगितलं महाराजांच्या सांगण्यात. इतकं तुम्हाला सांगतो, आश्वासन असायचं, अभिवचन असायचं, आशीर्वाद असायचा, आणि त्या माणसाबद्दल कल्याणाची भावना असायची. इंदूर हे महाराजांच्या चरित्रातलं एक महत्त्वाचं गाव आहे. अजूनही इंदूरला महाराजांचे कितीतरी भक्त आहेत, केंद्र आहेत चांगली, आणि खूप छान भक्ती करत असतात ती मंडळी. महाराजांना इंदूर म्हणजे नैमिषारण्यात जाण्याचा मार्गही होता, पण तिथे ते रमले. पहिल्यांदा ते प्रकट झाले, एका अर्थाने ते इंदूरलाच प्रकट झालेले. हे सगळी उपासना झाल्यानंतर, ती उपासना स्थिर दृढ केल्यानंतर महाराज इथे आलेले. मग जिजीबाईंनी पहिल्यांदा त्यांचं केलेलं स्वागत आपल्याला माहीत आहे. आणि पुढे जिजीबाई भक्त झाल्या. तिथे 2-3 प्रसंग, खूप प्रसंग घडले. तो प्रत्येक वेळेला प्रसंग घडलेले. आपण 1-2 प्रसंग बघूया. गवळी आठवतो का तुम्हाला, की जोनी महाराजांना धुतलं, ते चिखलात महाराज माखले होते, मारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवलं, आणि सकाळ संध्याकाळ आपण म्हणतो ना, धारोष्ण दूध गाईचं काढलेलं. आणि महाराजांना गाय म्हणजे काय, माय असते, सगळ्या जगाची माय ती गाय. तर प्यायचे महाराज. आणि ते काल तुम्हाला सांगितलं, इंदोरला ते एवढे लोकांनी त्यांना बांधून घातलं होतं. गवळी दूध घेऊन, त्याला जरा उशीर झाला, आणि जिजीबाई म्हणले, महाराज झोपलेत, उठवायचं नाही, जा तू परत. महाराजांना ते कारणच मिळालं, ते आपण काल बघितलं ना. काय इथे मी काय कैदी आहे काय, मला बंदिवासात ठेवलं, हा मी चाललोच. महाराज नंतर गेलेले. त्या गवळ्याला नंतर बऱ्याच वर्षांनी महाराज येतच होते इंदोरला. गवळींनी दर्शन घेतलं त्या गवळ्यांनी. म्हणाला, माझं 70 वर्षापेक्षा वय वाढलेलं आहे. 2 वर्षापूर्वी माझी पत्नी गेलेली आहे, मुलं वगैरे चांगली स्थिरस्थावर झालेली आहेत, चांगलं वागवतात मला, पण किती दिवस ठेवणार महाराज मला. न्या ना तुमच्याजवळ. माझी एकच इच्छा आहे, माझ्या या देहाचे राख तुमच्या हातून होऊ दे, तुमच्या मांडीवर मला मरण होऊ दे. रामाची तशी इच्छा असेल. महाराज म्हणले, बघूया काय योग आहे तो. नंतर काही दिवसांनी प्रचंड थंडी होती. महाराज उघडे लंगोटी घालूनच फक्त गेले असतील. पहाटे 4ला गेले त्याच्याकडे. तो मानसपूजा करत होता. मानसपूजा आपण खरंच सुरू केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ही जर आपण हे जे सहचिंतन करतोय, त्यातून महाराज आतून आपल्याला काय सांगतायत, की नाम घेतो आपण बऱ्यापैकी, मानसपूजा आपण तितक्या नित्यानं करतो का, तितक्या श्रद्धेनं करतो का. मानसपूजेचं तंत्र नाही लक्षात ठेवा. मानसपूजा हा मंत्र आहे, बघूया त्याच्याबद्दल नंतर. पण लक्षात ठेवा, मानसपूजेत त्यांनी दही महाराजांना अर्पण केलं. महाराजांना घट्ट दही आवडायचं. घरासमोर प्रकट झाले त्यावेळेला सांगितलं ना, त्या दगडीतलं दही आण. हा काय गोसावी दुसरा आहे की काय, तुझा गणू आहे. तर आत्ता त्यांनी दही अर्पण केलं, आणि मनातल्या मनात मानसपूजेत तो म्हणतो की आता महाराज असते तर काय मजा आली असती. महाराज म्हणाले, मी आलोय. आणि आता एक दही लावलेलंच होतं. महाराजांनी ते दही खाल्लं. मुलाला कल्पना दिली, यांनाही सांगितलं. मुलानं महाराजांना आंघोळ घातली, महाराजांनी त्या गवळ्याला आंघोळ घातली, आणि म्हणाले, आज चांगला योग आहे. शांतपणे त्या गवळीत तो गेला, नाम घेत गेला. महाराजांनी डोकं मांडीवर घेतलं. सगळी उत्तर क्रिया, दहन संस्कार महाराजांनी केला, आणि महाराजांनी त्याची राख गंगेत विसर्जन केलं. महाराजांना स्वतःच्या वडिलांचं दहन नाही करता आलं, पण असे कितीतरी अग्निसंस्कार महाराजांनी केलेले आहेत, अस्थि विसर्जन केलेलं आहे. आणि ते इतक्या भक्तांनी केलेलं आहे की मी सगळ्यांचा मुलगा आहे, आणि मी सगळ्यांचा पिता आहे, मी सगळ्यांची माय आहे, मी सगळ्यांची गुरुमाय आहे, गुरुमाऊली आहे. या भावनेनं महाराज सगळीकडे वागत होते. आणखीन एक प्रसंग आहे ना, तो जिजीबाईंचा प्रसंग आहे. जिजीबाई ह्या इतक्या चांगल्या भक्त बनल्या होत्या, आणि त्या हट्ट करायच्या महाराजांबरोबर, आणि महाराजांना तो हट्ट आवडायचा, आणि ते पुरा करायचे. कारण त्याचा आध्यात्मिक हट्ट, प्रापंचिक हट्ट वगैरे सोडले होते.
मोडक होते, त्यांना भैयासाहेब मोडक म्हणायचे. काही जण म्हणायचे त्यांना की पहिल्यांदा काही वाद व्हायचे आणि सलगीनं महाराज बोलायचे ना, मी कोणीतरी उच्च गुरु आहे आणि तुम्ही नमस्कार करताना माझ्याकडे वर बघा, असं नाही. महाराज फार सलगीनं वागायचे. म्हणून काही जण महाराजांची थट्टा करायचे, काही जण त्यांना प्रश्न विचारायचे, बैरा घेऊन तुम्ही काय साधलं? आम्ही आहोतच ना, आम्ही प्रपंचात सुखी आहोत की तुम्ही लंगोटी घालून हिमालयात जाऊन इतकी वर्ष तपस्या करून काय साधलं? महाराजांनी काही उत्तर दिलं नाही. महाराज म्हणाले, मी तुम्हाला एकच सांगतो की जो दारू पितो ना, दारूच्या धुंदीत तो माणूस स्वतःला राजा समजतो, पण त्याचं राज्य हे गटार असतं हे त्याला शुद्धीवर आल्यानंतर कळलं. आमचं तसं नसतं म्हणाले. तुम्ही सुखात असता, आम्ही आनंदात असतो. तुमचा देहाशी निगडीत सुख आहे, आमचं देहाच्या पलीकडचा आनंद आहे. तुम्ही बंधनात असता, आम्ही मुक्त असतो. किती फरक सांगू. आणि नंतर त्यांच्याच त्या घरातला एक मुलगा आजारी पडला, विषमज्वर म्हणजे टायफॉइड, आणि 20व्या दिवशी त्याचा ताप एवढा वाढला की महाराजांनी सांगितलं की आता तयार करा, प्राणज्योत मालवणार आहे. शांतपणे त्यांनी मांडीवर त्याचं डोकं घेतलं, त्याचे डोळे वगैरे केले आणि तो गेला. म्हणाले, हे आम्ही साधलं. बहिरा घेऊन काय साधलं? आम्ही भावनेच्या भरात वाहत जात नाही. लक्षात घ्या, आम्हाला जाणीव असते. काय जाणीव असते? की काय घडणार आहे, आणि घडणार आहे त्याला आमची तयारीच असते. अनपेक्षितपणे, आकस्मिकपणे तुमच्या जीवनात घडतं त्याला प्रापंचिकाचं जीवन म्हणतात. प्रापंचिकांना तुला शिकवायचं आहे. आम्ही प्रपंचात असतोही आणि नसतोही. आमचा प्रपंच असून नसल्यासारखा असतो आणि आम्ही प्रपंच सोडत नाही, प्रपंचातून सुटतो. रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना, सुटायचं कसं? चिकूच्या बीसारखं. चिकू उघडला ना की त्याची बी इतकी अलिप्त असते की पडते कुठल्या तरी कोपऱ्यात जाते. तसे म्हणाले आम्ही निघून जातो. पण तुम्ही प्रापंचिक कसे असता? आंब्याची कोय असते ना, कातो आपण म्हणतो कोकणी, तशी असते ती. मी कितीही रस पिळला, लहानपणी शर्यत लागायची. घरातला दादा असायचा, त्याच्यापेक्षा लहान भाऊ, त्याच्यापेक्षा लहान भाई. चला आपण हा आहे ना, याला खड्डा करायचा, कोकणीत आपण म्हणतो, म्हणजे ते टक्कल पाडून दाखवायचं. आणि दादाची शक्ती जास्त. म्हणाला, बघा सगळं ठेंबून ठेम आणलेलं आहे. मग वडील यायचे ना, बाबा अरे कसली स्पर्धा चालली? बाबा त्या आंब्यातून आणखीन 1-2 रस ठेम काढायचेच. आजोबा येतात थर त्या हाताने, अरे कसली शर्यत चालली आहे रे? नाही आई, एक ठेम निघणार नाही आता. बाबा सांगतात, अरे जरा पाणी आण रे. पाण्यात ती कोय टाकल्यानंतर पाणी गोड होतं रे, आणि म्हणले हे गोड होतच राहणार आहे. संसाराची जी आसक्ती आहे ना, संसारात जो रस घेता ना तुम्ही, तो इतका घेतो की तो नाकातोंडात जाऊन तुम्ही मरता. म्हणून जिजीबाई तुकामाईकडे मला जायचंय म्हणून हट्ट धरून बसल्या. तुकामाईकडे गेल्यानंतर तुकामाई म्हणतात, तिला बरी परीक्षा घेतलीस महाराजांची, पण फसली नाहीस ना. त्याला मुंगळ्यासारखी चिकटून राहा, मुंगळ्यासारखी, त्यात तुझं कल्याण आहे. बरोबर भैयासाहेब मोडक होते. त्यांनी नमस्कार केला. त्यांना सांगितलं की ह्याला दत्तक जा तू. महाराजांना ह्याला दत्तक जा तू. तिला सांगितलं ह्याला म्हणजे महाराजांना मुंगळ्यासारखी चिकटून राहा, त्यात तुझं कल्याण आहे. दत्तक जा, याची जी जहागीर आहे ना ती तुला मिळणार आहे. लंगोटीवाल्याची काय जहागीर असणार आहे? त्यांनी जहागीर सांगितलं की हातात चौपदरी जरी आली ना, म्हणजे भिक्षेची जोळी, तरी समाधान, आनंद, शांती ही याची जहागीर आहे. ह्याला शरण जा, ह्याला दत्तक जा. आज आपण विचार करणार आहोत कुठल्या प्रश्नावर, की मुंगळ्यासारखं चिकटून राहायचं महाराजांना म्हणजे काय? वरवर अर्थ आपल्याला कळतो, पण त्याचे काही मार्ग आहेत का, काही उपाय आहेत का? आणि महाराजांना दत्तक जायचं म्हणजे काय? म्हणजे महाराजांची सगळी जागीर म्हणजे काय आपण आता बघितलं. त्यासाठी काय करायला पाहिजे विचारासाठी एक दिशा. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग सांगतो. त्या काळी घडलेला प्रसंग म्हणजे एक बाई खेड्यातलीच असणार ना, ती विचारते, महाराज मला नामाचं एक चटक लागलेली आहे, नामाशिवाय मी राहू शकत नाही, पण काय करायचं? आमची महिन्याची ज्यावेळेला मासिक पाळी असते त्यावेळेला 4 दिवस नाम घ्यावंसं वाटतं, पण घेऊ नकोस म्हणतात. मी काय करू? महाराजांनी काय उत्तर दिले हो? महाराज म्हणाले, एक तर लोकांची कल्पना आहे की देह अशुद्ध आहे. अरे स्त्रियांच्या देहाचं शुद्धीकरण चालू असतं त्यावेळेला. पण ठीक आहे, विटाळ मानताना तुम्ही माना ना. मनाला कुठलं आलंय विटाळ? मनाला कुठलं आलंय शौच आणि अशौच? आपण अगदी सुतक वगैरे देहाच्या पातळीवर पाडतो, पण मनाच्या पातळीवर आपण सगळे भोग भोगतच असतो. त्या सुतकाच्या 10 दिवसात सुद्धा. काय म्हणते तू मनात घे, मनात इतकी तळमळ आहे ना तुला, मनात घे. तिला इतकं बरं वाटलं, मी मनात घेईना. म्हणजे 4 दिवस जे घेत नव्हते ते आता घ्यायला लागेल.
नंतर महाराज पुरुषांच्याकडे वळून म्हणाले, इथे 4 दिवस अडचण आहे, तर एवढी तळमळ आहे, आमची 30 दिवस अडचण नाही का? महाराज म्हणाले पुरुषांकडे बघून, आमची 30 दिवस अडचण, महिन्याचे 30 दिवस अडचणच. तळमळ महत्वाची आहे. आणि आज इथेच थांबूया. महाराजांना दत्तक जायचं म्हणजे काय करायचं, आणि महाराजांना मुंगळ्यासारखं चिकटून राहायचं म्हणजे काय करायचं, महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या पायाशी बसून आपण उद्या सहचिंतन करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून शांतपणे डोळे मिटूया. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, शांत. श्लोक म्हणूया. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नाश